नमस्कार मंडळी, श्री देशपांडे गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तुल राशीच्या मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरं देणारा, काही नाती नव्याने जोडणारा आणि काही गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारा ठरू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण फक्त राशी भविष्य पाहणार नाही, तर ग्रह तुम्हाला नेमका कोणता इशारा देत आहेत, कोणती संधी देत आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहायला सांगत आहेत हे सुद्धा सविस्तर जाणून घेणार आहोत। तुल राशीच्या मित्रांनो, तुमचं मन खूप वेगळं असतं। प्रत्येक गोष्टीत समतोल राखण्याचा तुमचा प्रयत्न असतो। घरात वाद नको, नात्यामध्ये कटुता नको, कामाच्या ठिकाणी संघर्ष नको, म्हणून अनेकदा तुम्ही स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन सुद्धा दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता। बाहेरून तुम्ही हसतमुख दिसता, पण मनामध्ये अनेक गोष्टी दडवून ठेवता। काही वेळा तुम्ही स्वतःचाच विचार शेवटी करता आणि त्यामुळे मनात न बोललेली वेदना साचत जाते। जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसत असेल तर समजून घ्या की ऑगस्ट महिना तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवणार आहे। ऑगस्ट महिन्यातील ग्रहस्थिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। महिन्याच्या सुरुवातीला शुक्र कन्या राशीत प्रवेश करतो। शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे त्या गोचराचा परिणाम तुमच्या मनावरती, नातेसंबंधावरती आणि खर्चाच्या पद्धतीवरती दिसू शकतो। काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात। 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करतो, त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल। काहींना प्रवासाचे योग येतील, तर काहींना कामाच्या नवीन संधी मिळू शकतात। 5 ऑगस्टला बुध पुन्हा कर्क राशीत प्रवेश करतो, त्यामुळे करिअर, वरिष्ठांशी संवाद आणि निर्णय क्षमता यावरती विशेष लक्ष द्यावे। 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो। यानंतर मित्र ओळखी आणि सामाजिक क्षेत्रातून लाभाचे मार्ग खुलू शकतात। 22 ऑगस्टला बुधसुद्धा सिंह राशीत येतो आणि तुमचे विचार अधिक स्पष्ट होऊ लागतील। अनेक दिवसांपासून अडकलेले एखादे काम पुढे सरकू शकते। मित्रांनो, प्रत्येक ग्रह आपल्याला फक्त फळं देत नाही, तर एक शिकवणसुद्धा देतो। ऑगस्ट महिन्याची शिकवण तुमच्यासाठी अशी आहे की प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना स्वतःला मात्र विसरू नका। अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या मनाला दुःख देऊन इतराच्या आनंदासाठी जगता, पण लक्षात ठेवा, रिकाम्या भांड्यातून दुसऱ्याला पाणी देता येत नाही। स्वतः आनंदी असाल, मनाने मजबूत असाल, तरच तुम्ही इतरांसाठी खंबीरपणे उभे राहू शकता। आता या महिन्यात टाळायच्या काही महत्त्वाच्या चुका पाहूयात। पहिली चूक म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणे। अनेक वेळा घटना छोटी असते, पण तिचा विचार करत असताना आपणच मनावरती ओझं वाढवत नेतो। दुसरी चूक म्हणजे निर्णय पुढे ढकलणे। योग्य संधी वेळेवरती ओळखली नाही तर तीच पुन्हा येईल याची खात्री नसते। तिसरी चूक म्हणजे भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेणे। कोणाला मदत करणे चांगलेच आहे, पण स्वतःची अडचण निर्माण होईल इतकी आर्थिक जबाबदारी घेऊ नका। चौथी चूक म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे। सततची धावपळ आणि मानसिक ताण यामुळे शरीरही थकते। आणि 5वी चूक म्हणजे स्वतःच्या क्षमतेवरती शंका घेणे। मित्रांनो, अनेक वेळा तुमच्या क्षमता कमी नसते, आत्मविश्वास कमी नसतो। हा आत्मविश्वास परत मिळवण्याचा महिना ऑगस्ट आहे। ऑगस्टचा पहिला पंधरवडा तुम्हाला संयम शिकवेल, तर दुसरा पंधरवडा तुमच्या मेहनतीचे काही चांगले परिणाम दाखवू शकतो। त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला जर एखादे काम अपेक्षेप्रमाणे झाले नाही तर निराश होऊ नका। काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच पूर्ण होतात। लक्षात ठेवा, उशिरा मिळालेलं यश अनेकदा जास्त काळ टिकतं। मित्रांनो, मला असंही जाणवतं की तुळ राशीतील काही व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून मनात एक मोठा निर्णय घेऊन बसल्या आहेत। काहींना नोकरी बदलायची आहे, काहींना व्यवसाय वाढवायचा आहे, काहींना नात्यातील गैरसमज दूर करायचे आहेत, तर काहींना फक्त मनशांती हवी आहे। जर तुम्ही सुद्धा अशाच वळणावरती उभे असाल तर हा महिना तुम्हाला घाई न करता योग्य दिशा निवडण्याचा सल्ला देतो। प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते आणि तसंच प्रत्येक कठीण रस्ता चुकीचा नसतो। काही वेळा कठीण वाट निवडणारेच पुढे जाऊन सर्वात मोठं यश मिळवतात।
मित्रांनो, या महिन्याची सुरुवात एका संकल्पाने करा. भूतकाळातील दुःख मनात ठेवणार नाही, स्वतःवरती विश्वास ठेवेन, प्रत्येक निर्णय शांतपणे घेईन आणि कोणतीही परिस्थिती आली तरी हार मानणार नाही. कारण ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याची ताकद आपल्या मनातच असावी लागते. मित्रांनो, आता बोलूयात तुमच्या आर्थिक परिस्थितीविषयी. कारण कितीही चांगला काळ असला तरी आर्थिक स्थैर्य नसले की मनात एक प्रकारची अस्वस्थता कायम राहते. तूल राशीच्या अनेक व्यक्तींनी गेल्या काही महिन्यात पैशांसाठी खूप धावपळ केली आहे. काहींना अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही, काहींचे पैसे अडकून पडले, तर काहींना घरातील वाढत्या खर्चामुळे बचत करता आली नाही. त्यामुळे मनात एकच प्रश्न वारंवार येत असेल की इतकी मेहनत करूनसुद्धा हातात पैसा का राहत नाही. ऑगस्ट महिना या प्रश्नांचं उत्तर हळूहळू देऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीलाच खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. एखादी गोष्ट आवडली म्हणून लगेच खरेदी करणं किंवा भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेणं टाळा. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत दिसतात. काहींना थकीत रक्कम मिळू शकते, काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो, तर काहींना केलेल्या मेहनतीचे फळ प्रत्यक्ष दिसू लागेल. मात्र पैसा आला म्हणून उधळपट्टी करण्यापेक्षा त्यातील काही भाग बचतीसाठी बाजूला ठेवला तर भविष्यात त्याचा मोठा फायदा नक्कीच होईल. नोकरी करणाऱ्या मित्रांसाठी हा महिना जबाबदाऱ्या वाढवणारा असू शकतो. वरिष्ठ तुमच्या कामाकडे अधिक बारकाईने पाहतील, त्यामुळे कामात हलगर्जीपणा बिलकुल करू नका. तुमच्यावरती एखादी मोठी जबाबदारी सोपवली गेली तर घाबरू नका, कारण अनेक वेळा जबाबदारीच पुढे जाऊन पदोन्नतीचे कारण ठरते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, पण त्यासाठी संयम मात्र ठेवावा लागेल. कार्यालयातील राजकारण किंवा दुसऱ्यांच्या वादात पडू नका. शांतपणे स्वतःच्या कामावरती लक्ष केंद्रित करा, तर महिन्याच्या शेवटी समाधानकारक बदल दिसू शकतात. ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना आशादायक आहे. जुन्या ओळखी, मित्र किंवा पूर्वी दिलेले अर्ज यांच्यामुळे एखादी संधी मिळू शकते. मुलाखतीला जाताना आत्मविश्वास ठेवा, स्वतःची किंमत कमी समजू नका. अनेक वेळा यश मिळण्यामध्ये उशीर होतो, पण तो कायमचा नकार नक्कीच नसतो. व्यवसाय करणाऱ्या मित्रांनी या महिन्यात ग्राहकांशी संवाद अधिक चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. काही जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकतं. मात्र भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक करताना सर्व अटी नीट समजून घ्या. कोणाच्याही बोलण्यावरती लगेच विश्वास ठेवू नका. व्यवसायामध्ये संयम, नियोजन आणि विश्वासार्हता हीच तुमची खरी ताकद आहे. ज्या मित्रांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे त्यांच्यासाठी सुद्धा ऑगस्ट महिना महत्त्वाचा आहे. शेतातील कामाचं नियोजन वेळेवरती करा. खत, बियाणं आणि इतर खर्च करताना आधी पूर्ण हिशोब करा. केवळ दुसऱ्याच्या अनुभवावरती निर्णय घेऊ नका. तुमच्या जमिनीची आणि परिस्थितीची गरज लक्षात घेऊनच पुढे जा. मेहनतीला योग्य दिशा दिली तर या महिन्यात समाधान मिळू शकतं. काही वेळा त्वरित परिणाम दिसत नाहीत, पण योग्य नियोजन आणि पुढील हंगामामध्ये मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे निराश होऊ नका आणि सातत्य ठेवा. विद्यार्थी मित्रांसाठी हा महिना एकाग्रतेची परीक्षा घेणारा ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. सोशल मीडियावरती अनावश्यक वेळ घालवणं टाळा. दिवसातील काही तास पूर्णपणे अभ्यासासाठी राखून ठेवा. तुम्ही आज घेतलेली मेहनत पुढच्या काही महिन्यात मोठ्या यशाचं कारण ठरू शकते. जर तुम्ही एखादा नवीन कोर्स, कौशल्य किंवा प्रशिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. नवीन ज्ञान मिळवणं ही भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. स्वतःला सतत अपडेट ठेवणाऱ्या व्यक्तीच बदलत्या काळामध्ये पुढे जातात. या महिन्यात काही प्रवासाचे योगही दिसत आहेत. काही प्रवास कामानिमित्त होतील तर काही कुटुंबासोबत होतील. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन ओळखी आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळू शकते. मात्र वाहन चालवताना घाई करू नका. वाहतुकीचे नियम पाळा आणि रात्रीचा प्रवास करताना विशेष काळजी घ्या. मित्रांनो, या महिन्यात तुम्हाला काही अशा व्यक्ती भेटू शकतात ज्या पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे प्रत्येक नवीन ओळखीला आदराने वागवा. कोण कोणत्या रूपात तुमच्या आयुष्यात संधी घेऊन येईल
हे आधी सांगता येत नाही. मात्र प्रत्येकावरती लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या वागण्यावरून त्यांना ओळखा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ऑगस्ट महिना तुम्हाला एक संदेश देतो. यशाचा मार्ग शॉर्टकटमध्ये नसतो, तो सातत्यपूर्ण मेहनतीत असतो. काही दिवस कठीण जातील, काही निर्णय अवघड वाटतील, पण जर तुम्ही धैर्य सोडलं नाही तर महिन्याच्या शेवटी मागे वळून पाहताना तुम्हालाच तुमच्यातील बदल नक्की जाणवेल. मित्रांनो, आता बोलूयात तुमच्या प्रेमजीवनाविषयी, वैवाहिक जीवनाविषयी आणि कुटुंबाविषयी. कारण आयुष्यात पैसा महत्त्वाचा असला तरी मनशांती देणारी माणसं नसतील तर कोणतंच यश पूर्ण वाटत नाही. तूळ राशीच्या व्यक्ती प्रेमळ, समजूतदार आणि नात्यांना जपणाऱ्या असतात, पण अनेक वेळा स्वतःच्या भावना मनातच ठेवतात. समोरची व्यक्ती समजून घेईल अशी अपेक्षा ठेवतात, पण प्रत्येक वेळी हे घडतंच असं नाही. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि मनात बोललेली खंत वाढत जाते. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर ऑगस्ट महिना तुमच्या नात्याची खरी परीक्षा घेऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, पण हे मतभेद नातं तोडण्यासाठी नाहीत, तर एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी असतील. म्हणून रागाच्या भरात बोललेला एक शब्दही नात्यात मोठं अंतर निर्माण करू शकतो. बोलण्यापूर्वी विचार करा. काही वेळा शांत राहणं हेच नातं वाचवण्याचा सर्वात मोठं साधन असतं. जर तुम्ही अविवाहित असाल तर या महिन्यात नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्रामार्फत, रिलेटिव्हमार्फत किंवा कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. मात्र फक्त बाह्य आकर्षण पाहून निर्णय घेऊ नका. व्यक्तीचा स्वभाव, संस्कार आणि विचार समजून घेण्यासाठी वेळ द्या. आयुष्याचा जोडीदार निवडताना घाईपेक्षा योग्य निर्णय अधिक महत्त्वाचा असतो. विवाहित व्यक्तींसाठी हा महिना परस्पर विश्वास वाढवण्याचा आहे. जोडीदाराला वेळ द्या. कामाच्या व्यापामुळे किंवा जबाबदाऱ्यामुळे अनेक वेळा आपण आपल्या माणसांपासून दूर जातो, पण लक्षात ठेवा, पैसा पुन्हा कमवता येतो. नात्यात हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो. त्यामुळे आठवड्यातील काही वेळ फक्त कुटुंबासाठी राखून ठेवा. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काही घरांमध्ये विवाह, साखरपुडा किंवा नवीन सदस्याच्या आगमनाची आनंद वार्ता मिळू शकते. काहींना घराशी किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घ्यावे लागतील. अशावेळी कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या. त्यांच्या अनुभवामुळे अनेक चुका टाळता येतील. ज्या व्यक्तींना संततीविषयी चिंता आहे त्यांनी या महिन्यात आशावादी राहावं. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतो. मात्र मुलांवरती आपल्या अपेक्षांचं ओझं टाकू नका. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. त्यांना प्रोत्साहन द्या, तुलना करू नका. प्रेम आणि विश्वास हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आता आरोग्याविषयी बोलूयात. ऑगस्ट महिन्यात मानसिक ताण, अपुरी झोप, पचनाशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवरती जेवण, अपुरी झोप आणि नियमित चालणे किंवा हलका व्यायाम याच्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही धावत आहात. शरीर साथ सोडू लागलं तर सर्व काही थांबतं. तूल राशीच्या अनेक व्यक्तींची एक सवय असते, सगळ्यांच्या समस्या स्वतःच्या मनावर घेण्याची. प्रत्येकाला मदत करताना स्वतःचं मन थकून जातं. या महिन्यात स्वतःलाही थोडा वेळ द्या. सकाळी काही मिनिटे शांत बसा, देवाचं नामस्मरण करा आणि मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांतता हीच या महिन्यातील तुमची सर्वात मोठी ताकद असेल. महिलांसाठी हा महिना काही नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो. घर, कुटुंब, मुलं आणि काम या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक वेळी स्वतःचा त्याग करणं गरजेचं नसतं. तुमचा आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःची काळजी घ्या. कारण घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू अनेकदा तुमच्या आनंदावरती अवलंबून असतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना तुलनेने शांत आणि समाधानकारक राहू शकतो. जुन्या मित्रांची भेट, धार्मिक कार्यक्रम आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. मात्र औषध वेळेवरती घ्या, नियमित तपासणी करा आणि कोणत्याही छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मित्रांनो, या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे जिच्याशी तुमचं बोलणं अनेक दिवसांपासून बंद होतं.
त्यावेळी अहंकार बाजूला ठेवून विचार करा. प्रत्येक नातं पुन्हा जुळेलच असं नाही, पण मनात कायम राग ठेवणंसुद्धा योग्य नाही. काही वेळा माफ करणं म्हणजेच समोरच्याला जिंकून देणं असतं, तर स्वतःच्या मनाला शांत करणंसुद्धा असतं. आणि शेवटी एक गोष्ट मनात ठेवा, ऑगस्ट महिना तुम्हाला एक सुंदर संदेश देतो. स्वतःवर प्रेम करा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात प्रत्येक नात्याला प्रामाणिकपणे जपा. कारण पैसा, पद आणि यश हे वेळेनुसार बदलत राहतात, पण मनापासून जपलेली माणसं आयुष्यभर तुमच्यासोबत उभी राहतात. मित्रांनो, आता या महिन्याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कारण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, हा महिना शेवटी माझ्यासाठी कसा जाणार? ग्रहस्थितीचा सखोल विचार केला तर ऑगस्ट 2026 हा महिना तुला राशीच्या व्यक्तींना स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी देणार आहे. हा महिना प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करेलच असं नाही, पण पुढच्या काही महिन्यांसाठी मजबूत पाया नक्की तयार करून देईल. ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडू शकतात ज्यांचा त्या क्षणी अर्थ समजणार नाही. एखादं काम अचानक थांबेल, एखादी व्यक्ती दूर जाईल किंवा एखादी योजना पुढे ढकलली जाईल. कारण प्रत्येक बंद होणारा दरवाजा हा तुमचं नुकसान करण्यासाठी नसतो. काही वेळा ईश्वर आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी थांबवतो. त्यामुळे जे घडत आहे त्याकडे फक्त अडचण म्हणून पाहू नका, तर त्यामागचा संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करा. भाग्याची साथ या महिन्यात पूर्णपणे नाही असंही नाही, सर्व काही नशिबावरती सोडावं असंही नाही. जिथे मेहनत असेल, प्रामाणिकपणा असेल आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची तयारी असेल, तिथे यशाची दारं हळूहळू उघडताना दिसतील. काहींना नवीन ओळखीमधून लाभ होईल, काहींना जुन्या अनुभवाचा फायदा होईल, तर काहींना अनेक दिवस अडकलेली कामं अचानक पूर्ण झाल्याचा आनंद मिळू शकतो. खर्चाच्या बाबतीत मात्र थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. घरासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी किंवा एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च होऊ शकतो. असा खर्च टाळता येत नाही, पण केवळ दिखाव्यासाठी किंवा दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. आज केलेली योग्य बचत उद्याच्या अडचणीमध्ये मोठा आधार ठरते. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल, परदेशी नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायाशी संबंधित प्रयत्न करत असाल, तर या महिन्यात काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. कागदपत्राचं काम पुढे सरकू शकतं किंवा नवीन संपर्क मिळू शकतात. मात्र प्रत्येक गोष्ट वेळेनुसारच घडेल असे नाही. घाई केल्याने फायदा होणार नाही. ऑगस्ट महिन्यात सूर्य आणि बुधाच्या राशी बदलामुळे मित्रपरिवारात, सामाजिक क्षेत्रात आणि भविष्यातील योजनांमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. काही नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील, त्यापैकी काही व्यक्ती पुढे जाऊन तुमच्या यशाचा भाग बनू शकतात. त्यामुळे प्रत्येक नवीन नात्याचा आदर करा, पण विश्वास ठेवताना वेळ घ्या. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला एक वेळ अशी येते की स्वतःवरचा विश्वास कमी होतो. मी हे करू शकेन का? माझं नशीब बदलेल का? इतकी वर्ष गेली, आता काय बदलणार? असे प्रश्न मनात येतात. पण लक्षात ठेवा, अंधार कायम राहत नाही, सूर्योदय व्हायलाच हवा. तुमच्या या आयुष्यात काही गोष्टी बदलण्याची वेळ जवळ येत आहे. मात्र त्या बदलासाठी तुम्हालाही स्वतःमध्ये काही बदल स्वीकारावे लागतील. जर या महिन्यात 10 पैकी गुण द्यायचे झाले तर मी तुला राशीसाठी 8.5 गुण देईन. कारण संधी आहेत, प्रगतीचे योग आहेत, नात्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि मेहनतीचं फळही मिळू शकतं. पण त्यासाठी उतावळेपणा सोडून संयम स्वीकारावा लागेल. या महिन्यात शुभ रंग पांढरा आहे आणि फिकट निळा राहू शकतो. शुभ अंक 6 आणि 9 लाभदायक ठरू शकतात. शुक्रवार आणि रविवार हे दिवस काही महत्त्वाची कामं करण्यासाठी अनुकूल ठरू शकतात. आता या महिन्यात काही सोपे पण प्रभावी उपाय पाहूयात. रोज सकाळी अंघोळीनंतर देवी महालक्ष्मी किंवा भगवान श्री विष्णू यांचे स्मरण करा. शक्य असल्यास बीजमंत्राचा जाप करा. या मंत्रांचा किमान 108 वेळा जप करा. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा. गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा एखाद्या कन्येला फळ किंवा मिठाई देणं शुभ ठरू शकतं. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. अनेक वेळा त्यांच्या आशीर्वादामुळेच अनेक अडथळे दूर होतात. मित्रांनो, शेवटी एकच सांगू इच्छितो, ग्रह आपल्याला आयुष्याची दिशा दाखवतात, पण आपल्या आयुष्याचं भविष्य आपल्या कर्मावरती उभं असतं. म्हणून चांगले विचार ठेवा, चांगली कर्म करा आणि कोणत्याही परिस्थितीत
आशा सोडू नका. आजची मेहनतच उद्याचं यश घडवत असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या तुल राशीच्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत हा शेअर करा आणि श्री देशपांडे गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेले राशी भविष्य हे तुल राशीच्या सर्व व्यक्तींसाठी सामान्य मार्गदर्शन आहे. पण प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मस्थान आणि ग्रहस्थिती वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचं आयुष्यही वेगळं असतं. त्यामुळे तुमच्या नोकरी, व्यवसाय, विवाह, प्रेम, संतती, आर्थिक अडचणी, परदेश योग, आरोग्य किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक प्रश्नांसाठी अचूक मार्गदर्शन हवं असेल तर फक्त 199 रुपयेमध्ये सविस्तर पेड कुंडली मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान पाठवा. मी स्वतः तुमची जन्मकुंडली पाहून शक्य तितकं सखोल आणि सविस्तर कुंडली मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, हे होतं तुल राशीचं ऑगस्ट 2026चं मासिक राशी भविष्य. आता पुन्हा भेटूयात पुढील राशीच्या सविस्तर राशी भविष्यामध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.